नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी आपला रमेश सारथी. गौरव राजाजी ग्रँडपास इंग्लिश ग्रामर क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रो, आपण सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस हे वाक्य आपण शिकत आहोत. या वाक्यामध्ये अगोदरच्या क्लासमध्ये ॲनालिसिस, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स या तिन्ही वाक्यांचा ॲनालिसिस झालेला आहे बेटा. तसेच सिंपल सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्सचा सिंथेसिस देखील झालेला आहे. आणि आज या क्लासमध्ये आपण सिंथेसिस ऑफ कॉम्प्लेक्स सेंटेन्स, हे जे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं सिंथेसिस आपण आज बघूया बेटा. सिंथेसिस ऑफ कॉम्प्लेक्स सेंटेन्स, combination of two or more simple sentences into a complex sentence in the following ways. म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त जे साधे वाक्य आहेत, सिंपल सेंटेन्स आहेत, त्यांना एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसे बनवता येते इन द फॉलोइंग वेज. खाली हे जे नियम दिले आहेत बेटा, या नियमानुसार याला बदलता येते. म्हणजे कसे, एक आहे नाउन क्लास. नाउन क्लास आहे सबऑर्डिनेट क्लास. म्हणजे नाउन क्लास, सबऑर्डिनेट क्लास म्हणजे पोटवाक्य, असे नाउन क्लास वापरून ह्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स करता येते. तसेच ॲडजेक्टिव्ह क्लास आणि ॲडव्हर्ब क्लॉज. हे विद्यार्थी मित्र, ज्यांनी हे व्हिडिओ पहिली वेळेस पाहत असतील, ज्यांनी अगोदरचं क्लॉजेस व्हिडिओ बघितले नसतील, कृपया प्लेलिस्ट मध्ये जाऊन तिथं क्लॉजेस हे व्हिडिओ आहे बेटा, ते व्हिडिओ पहा. हे टॉपिक तुम्हाला छानपैकी समजू शकतो बेटा. वेल, बघूया मग आता लेसन मध्ये काय आहे. नाउन क्लॉज ॲज सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे हे जे सिंपल सेंटेन्स आहेत, त्या सिंपल सेंटेन्सना कॉम्प्लेक्स सेंटेन्स करण्यासाठी नाउन क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज म्हणून वापरतात बेटा. नाउन क्लॉज उपवाक्य किंवा पोटवाक्य म्हणून वापरून त्या वाक्यांना कॉम्प्लेक्स सेंटेन्स करतात बेटा. एक्झाम्पल्स बघूया बेटा. ही इज रॉंग, फुल स्टॉप, आय नो इट. इथं दोन वाक्य आहेत बेटा. हे दोन वाक्यांना एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं करता येत बेटा. ही इज रॉंग, तो चुकीचा आहे. आय नो इट, मला माहिती आहे. आय नो दॅट ही इज रॉंग. काय केलं बेटा, इथं आय नो इट आहे. आय नो इटच्या ऐवजी इथं दॅट लिहिलं बेटा. ही इज रॉंग. आय नो हे मेन क्लॉज आहे. दॅट ही इज रॉंग हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे बेटा, नाउन क्लॉज. हे ऑब्जेक्ट म्हणून काम करतो बेटा. इथं नाउन क्लॉज काय म्हणून काम करतो, ऑब्जेक्ट म्हणून. दुसरं वाक्य बघूया बेटा. यू आर लेट एक वाक्य आहे. दॅट टेल्स युअर फेस दुसरा वाक्य. यू आर लेट, तो उशिरा आलास. दॅट टेल्स युअर फेस, तुझा चेहरा सांगतोय. असे दोन वाक्यांना एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये कसे मोडता येते पहा. दॅट यू आर लेट टेल्स युअर फेस. दॅट यू आर लेट हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे बेटा, नाउन क्लॉज आहे, सब्जेक्ट म्हणून काम करतो. इथं हे टेल्स वर्ब आहे त्याला. टेल्स युअर फेस, हे युअर फेस हे ऑब्जेक्ट आहे, टेल्स वर्ब आहे, आणि हे नाउन क्लॉज इथं सब्जेक्ट म्हणून काम करतो बेटा. सो अशा प्रकारे हे नाउन क्लॉज वापरून दोन वाक्यांना एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स, दोन सिंपल सेंटेन्सना एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स करता येतो बेटा. तिसरं वाक्य बघूया. आय हॅव कम हिअर, फुल स्टॉप, आय कॅन सी यू. मी इथं आलेला आहो, कशासाठी, आय कॅन सी यू, तुम्हाला पाहण्यासाठी. मग ह्याचा कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं होतं बघा बेटा. आय हॅव कम हिअर दॅट आय कॅन सी यू. आय हॅव कम हिअर मेन क्लास, दॅट आय कॅन सी यू सबऑर्डिनेट क्लास. हे अशा प्रकारे हे नाउन क्लास वापरून नाउन क्लास ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्टचं काम करतो बेटा. हे असे वाक्य सिंपल सेंटेन्सेस कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये बदलतात. दुसरा ॲडजेक्टिव्ह क्लॉज ॲज सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज जे विशेषणाचं जे उपवाक्य आहे ते सबऑर्डिनेट क्लॉज म्हणून दोन साधे वाक्यांना एक मिश्र वाक्य बनवतात बेटा. कसे बघूया. दिस इज द विलेज एक सेंटेन्स आहे बेटा. आय वॉज बोर्न हिअर दुसरा सेंटेन्स. दिस इज द विलेज हेच ते गाव आहे. आय वॉज बोर्न हिअर मी तिथं जन्मलो. असे हे दोन वाक्य आहेत बेटा. आणि याला एक वाक्यात एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये कसे बदलले. दिस इज द विलेज वेअर आय वॉज बोर्न. दिस इज द विलेज मेन क्लॉज आहे बेटा. वेअर आय वॉज बोर्न सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हेच ते गाव आहे
जिथे माझा जन्म झाला. जिथे माझा जन्म झाला या वाक्याचा अर्थ होतो बेटा आय वॉज बोर्न हिअर म्हणजे मी इथं जन्मलो, इथं माझा जन्म झाला असा अर्थ होतो बेटा. हे म्हणजे हे दोन वाक्य एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये बदललेले आहेत. नेक्स्ट दुसरा वाक्य बघूया बेटा. आय मेट ए गर्ल फुल स्टॉप शी वॉज क्लेवर. आय मेट ए गर्ल मी एक मुलीला भेटलो शी वॉज क्लेवर ती हुशार होती. हे दोन वाक्य मग एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये कसे बदलले पहा बेटा. आय मेट अ गर्ल हु वॉज क्लेवर हे दोन वाक्याने जे फुल स्टॉप काढलं बेटा इथं जशी आहे तिथं हु लिहिलं हे झालं बेटा कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स काय झालं इथं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आणि तिसरं वाक्य बघूया बेटा. आय सॉ अ डॉग येस्टरडे इट वॉज ब्लॅक. मी काल एक कुत्रा पाहिला ते काळा होतं. कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये कसे बदलण्यात आला पहा बेटा. इथं आय सॉ अ डॉग दॅट वॉज ब्लॅक इथं दट वापरलं बेटा. इट वॉज ब्लॅकच्या ठिकाणी काय केलं इथं इथलं दॅट केले किंवा इथं दटच्या ठिकाणी विच देखील वापरता येतं बेटा. हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स बेटा. दोन सिंपल सेंटेन्स एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये बदलले बेटा. नेक्स्ट अडवर्ब क्लॉज वापरून बेटा. काय वापरून अडवर्ब क्लॉज ऍज अ सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे अडवर्ब क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज म्हणून वापरून हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसे केले बघूया बेटा. ही विल कम हिअर फुल स्टॉप आय डोंट नो द टाइम ऑफ हिज कमिंग. ही विल कम हिअर एक वाक्य आहे बेटा तो इथं येणार आहे. आय डोंट नो द टाइम ऑफ हिज कमिंग म्हणजे तो केव्हा येतो कोणत्या वेळेस तो येतोय ते मला माहिती नाहीये. हे दोन वाक्य आहेत बेटा. आणि हे दोन वाक्य हे दोन सिंपल सेंटेन्स आहेत ह्याला एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये बदलले. कसे बदलले पहा बेटा. आय डोंट नो वेन ही विल कम हिअर. पहा बेटा किती सोपं आहे. आय डोंट नो हे जे इथलं जे वाक्य आहे ते सुरुवातीला घेतलं बेटा आणि द टाइम ऑफ हिज कमिंग हे जे आहे पूर्ण हे वेन लिहिलं बेटा केव्हा. ही विल कम हिअर. आय डोंट नो वेन ही विल कम हिअर हे एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे बेटा. मग ह्याचा उपयोग कुठं पडतोय जेव्हा बेटा तुम्ही परीक्षा लिहिता एखादी किंवा निबंध लिहिता म्हणजे एवढे मोठे मोठे वाक्य लिहिण्यापेक्षा जर तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स जर बनवता येते तर असे मोठे वाक्यांना एकदम छोटे बनवून लिहिता येते बेटा. अशा प्रकारे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला उपयोग पडतो परीक्षेमध्ये किंवा निबंध किंवा काही तुम्ही लिहिता जेव्हा हे कामाचं आहे बेटा. नेक्स्ट दुसरं वाक्य. शी स्टार्टेड लेट एक वाक्य आहे बेटा. शी रीच्ड फर्स्ट ती उशिरा निघाले ते अगोदर पोहोचली. हे दोन वाक्य. मग हे एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं होतं बेटा. शी रीच्ड फर्स्ट दो शी स्टार्टेड लेट. पहा बेटा काय लिहिलं होतं. शी रीच्ड फर्स्ट दो शी स्टार्टेड लेट तिनं उशिरा निघाला तरीही अगोदर पोहोचली. इथं दो म्हणजे तरीही तिनं उशिरा निघाले तरीही इथं अगोदर पोहोचली हे वाक्याचा अर्थ आहे. नेक्स्ट तिसरं वाक्य. आय राईट दिस लेटर फुल स्टॉप आय कॅन नॉट स्पीक टू यू पर्सनली. हे दोन वाक्य बेटा. हे पत्र मी तुम्हाला लिहितोय एक वाक्य. आय कॅनॉट स्पीक टू यू पर्सनली तुम्हाला मी पर्सनली बोलू शकत नाहीये म्हणून हे पत्र लिहिलं बेटा. तर इथं कॉम्प्लेक्स सेंटेन्स झालं काय. ऍज आय कॅनॉट स्पीक टू यू पर्सनली आय राईट दिस लेटर. ऍज म्हणजे आय कॅनॉट स्पीक टू यू पर्सनली म्हणजे तुम्हाला मी पर्सनली बोलू शकत नाहीये म्हणून आय राईट दिस लेटर मी हे पत्र लिहितो. अशा प्रकारे ह्याचा अर्थ आहे बेटा. सो वेल माय डिअर फ्रेंड्स हे सिंपल सेंटेन्सला कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये कसे बदलता येते आणि सेंटेन्स छोटा कसं लिहिता येते हे इथं आपण शिकलेले आहोत बेटा. हे अजून तुम्हाला चांगल्या सर्वांसाठी आत्ताच मी तुम्हाला सांगितलं क्लॉजेस पहा आणि हे जे टॉपिक आहे हे समजलं नाहीये तर दुसरी वेळेस पहा बेटा. तरी समजत नसेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या शंका मला लिहा बेटा. मी तुमच्या शंकांना उत्तर देतो. ठीक आहे विद्यार्थी मित्र या क्लासला आपण इथं थांबूया बेटा आणि पुढच्या क्लासमध्ये अजून एक टॉपिकना पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट टेक केअर.